छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरच्या शेतकऱ्याचं पीक आणि जमीनही वाहून गेली आहे। पुराच्या पाण्यात शेतकऱ्याची तब्बल 6 एकर जमीन वाहून गेली। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर नेते आणि प्रशासनानं याची दखल घेतल्याचं आता बघायला मिळत आहे। खासदार संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरनार यांनी आता शेतकऱ्यांची भेट घेतली आहे। शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा आता केली गेलेली आहे। कपाशी, मका, कांद्याची चाळ होती। एकदम भारी पीक आलेलं होतं यावर्षी। खूप खर्च केलेला होता, पण अचानक सगळं वाहून गेलं डोळ्यात देखत। एवढी वाईट परिस्थिती घडल्यानंतर कुठला प्रशासनातला अधिकारी इकडे आला का? कोणीच नाही आलं, फक्त आज भाऊ आलेले, कोणी अधिकारी नाही, कोणीच नाही आलेलं। बरं, थोड्या वेळापूर्वी आमदारांनी तुमच्याशी संपर्क साधला, काय आश्वासन दिलं? आश्वासन दिलं, आमदारांनी आश्वासन दिलं का काळजी करू नका, सकाळी मी इथे येतोय। अजून ताई त्यांच्याशी देखील आपण बोललं पाहिजे, कारण ह्या दुःखातून खरं तर सावरणं त्यांना शक्य नाही, पण तरी देखील आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, मला सांगा, जेव्हा हा प्रसंग घडला होता तर काय मनात भीती निर्माण झाली होती? असं पाणी वावरातून निघायला डायरेक्ट रडू यायला लागलं, काय करावं तेच कळत नव्हतं। असं वाटत होतं पाणी बंद व्हावा, पटकन आमचं शेत वाचावं, पण नाही वाचू शकलं। सकाळपर्यंत वाट पाहिली, नाही थांबलं पाणी। लहान लहान मुलं देखील होती, असं वाटलं की आपलं घरातलंच कुणीतरी वाहून जाते, अशी काही भावना निर्माण झाली? झाली होती असं वाटलं आता काय करावं, पीक तर चाललं पण आपण नाही वाहून जाऊ या पाण्यामध्ये।